नगर पर्व न्यूज 24 बातमी सामान्य माणसाच्या हक्काची। जशी जशी नवीन पिढी बदलते तसे नवीन पिढीतील ज्ञान वाढत आहे। ज्याप्रमाणे संगीतकार व गायक दररोज रियाज करून सुंदर गाणे गातात, त्याचप्रमाणे प्रत्येकाने दिलेल्या अभ्यासाचा सराव करून ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करावा। प्रत्येकाने ज्ञान मिळवण्याची महत्त्वाकांक्षा बाळगावी, असे प्रतिपादन पुणे येथील प्रसिद्ध उद्योजक रमाकांत कुलकर्णी यांनी केले आहे। हिंद सेवा मंडळाच्या सीताराम सारडा विद्यालयात स्नेहसंमेलन व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे येथील प्रसिद्ध उद्योजक रमाकांत कुलकर्णी होते, तर प्रमुख उपस्थिती सौ माया कुलकर्णी, प्रमुख अतिथी मिलिंद गंधे, रोटे, स्वाती गुंदेच्या सीताराम सारडा विद्यालयाचे चेअरमन अजित बोरा, दादा चौधरी मराठी शाळेचे चेअरमन सुमतीलाल कोठारी, मेहर इंग्लिश स्कूलचे चेअरमन जगदीश झालानी, बाई सत्ता नाईट स्कूलचे चेअरमन डॉक्टर पारस कोठारी, हिंद सेवा मंडळाचे कार्यसदस्य विष्णू सारडा, CA अशोक गुजर, डॉक्टर विद्याधर फुंडे, अंजली वैद्य, ईश्वर बोरा, संजय मुदगल, सचिन चोपडा, मुख्याध्यापक विठ्ठल ढगे, पर्यवेक्षक गोविंद धर्माधिकारी दीपक आराडे, अशोक डोळसे, दीपक शिरसाट, सुनील कुलकर्णी, नितीन केने, शिक्षक प्रतिनिधी रवींद्र चोभे, सौ ऋषाली जोशी, अमोल कदम, गोवर्धन पांडुळे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते। यावेळी उद्योजक मिलिंद गंधे, स्वाती गुंदेचा, CA अशोक गुजर, सुमतीलाल कोठारी, डॉक्टर पारस कोठारी यांनी भाषणे केली। प्रास्ताविकात अजित बोरा यांनी केलेले वार्षिक अहवालाचे वाचन मुख्याध्यापक विठ्ठल ढगे यांनी केले। सूत्रसंचालन नितीन केने यांनी केले, तर आभार गोविंद धर्माधिकारी यांनी मानले। तुम्हाला जर ज्ञान मिळवायचं असेल तर तुम्हाला जे विषय शिकवतात, तुम्हाला जे शिक्षक शिकवतात, तुम्हाला जी शाळा, या सगळ्यांबद्दल तुम्हाला आभाराची भावना पाहिजे। कधी कधी आपण विषयाला नावं ठेवतो, अरे हा विषय खूप अवघड आहे, याचा आयुष्यात काही पुढे उपयोग नाही आहे, ह्या भाषेचा आपल्याला काही उपयोग नाही आहे, आणि ही जी अनास्था आहे किंवा हा जो विचार आहे, हा विचार आपल्याला त्या ज्ञानापासून लांब नेत। तर तुम्ही सगळेजण पहिल्यांदी आपले शिक्षक, आपले विषय, आपली शाळा, आपल्या आजूबाजूचे लोक, या सगळ्यांचे आभार माना। तुम्ही आभार मानणार की नाही? तर परत म्हणा, मी जोराने म्हणा की मी माझे विषय, माझे शिक्षक, माझी शाळा, या सगळ्यांचा या सगळ्यांचा मी आभारी आहे, एवढंच आधी प्रार्थना म्हणा तुम्ही, आणि तुम्हाला आपोआप ते विषय जे आहे ते सोपे झालेले तुमच्या लक्षात येतील। आता तुम्हाला आणखीन एक लक्षात येईल की ही जशी चांगली भावना आहे तशी तुम्ही रोज त्याचा अभ्यास जे करणं आहे ते जरूर आहे। आता हे का जरूर आहे तर तुमच्या लक्षात येईल की जे संगीतकार असतात, गायक असतात, ते गायक रोज सकाळी 2 तास रियाज करतात, मगच त्यांना गाणं येतं। ते जन्मभर रियाज करत असतात। मग आपण का नाही रियाज करू, आपण का नाही अभ्यास करू? पहिलवान लोक जे असतात रोज व्यायाम करतात, तेव्हा त्यांचं शरीर चांगलं होतं। मग आपण का नाही अभ्यास करू, आपण का नाही पाढे म्हणू, आपण का नाही स्पेलिंग म्हणू? तर आपणही ते स्पेलिंग म्हणलं पाहिजे, पाढे म्हणले पाहिजेत, आणि हा जो आपला जो रियाज आहे हा केला पाहिजे। लक्षात घे। तर म्हणजे माझा फक्त म्हणण्याचं तुम्हाला एकच आहे की आत्ता जे तुम्ही शिकत आहात तर तुमच्या समोर जे काही ज्ञान घ्यायला तुम्हाला आहे ते तुम्ही स्वीकारा, आभार म्हणून स्वीकारा, आणि तुम्ही आपोआप मोठे व्हाल, आपोआप तुम्हाला त्या गोष्टी येतील। तुम्हाला आणखीन फार काही करायची जरूर नाही आहे। माझे मी 2 शब्द जे ऐकून घेतले त्याबद्दल धन्यवाद, मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद। नमस्कार। तर मी पालकांनाही विनंती करतो, विद्यार्थ्यांनाही विनंती करतो की ह्याच्यापासून थोडंसं सावध राहा। विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकांना सांगणं गरजेचं आहे की तुम्ही जास्त मोबाईल बघू नका, तुम्ही स्वतः देखील मोबाईलवरती जास्त वेळ घालवू नका, कारण मोबाईलमध्ये जग आहे, त्या जगामध्ये काय चांगलं काय वाईट हे ठरवण्याची तुमची क्षमता ती वाढवणं गरजेचं आहे की मी याच्यातून काय घेतो। हे मोबाईल अगदी शिक्षकांपासून पालकांपासून सगळ्यांच्या हातामध्ये इतके असे छान सुखावतात आणि कंटाळा आला की ते बोललं जातं, बघितलं जातं। पण ह्या सगळ्या प्रकारामध्ये संवाद मित्रांमधला, मैत्रिणींमधला
पालकांमधला मुलांमधला हा असा कमी कमी होत जातोय. आणि विद्यार्थ्यांना तुम्हाला मी सांगतो की ह्या प्रॉब्लेम फक्त भारताचाच नाही, हा ग्लोबल प्रॉब्लेम झाला आहे. आत्ता ऑस्ट्रेलियानी नुकतंच असं डिक्लेअर केलं की 16 वर्षाच्या खाली कोणत्याही मुलामुलींना मोबाईल द्यायचा नाही, हा नियम केला आहे. मला तडा गेला की घराची चोरी होते. तसंच विचार आणि स्वभावाचा तोल गेला किंवा तडा गेला तर माणूस माणसातून उठतो. आपण आयुष्यात काही बनू अथवा ना बनू, पण माणूस म्हणून जगलो पाहिजे आणि हे सर्वस्वी आपल्या विचारांवर अवलंबून असतं. मी रिपीटेडली विचारांवर येते कारण आपले विचार आपलं भविष्य निर्माण करत असतात. आपण जर पॉझिटिव्ह विचार ठेवला, पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवला तर आपल्या लाईफमध्ये नेहमी पॉझिटिव्ह घटना घडतात. कितीही सिच्युएशन निगेटिव्ह असली पण त्याला आपण पॉझिटिव्ह वेनं घेतलं की समजा काही गोष्ट चुकीची झाली त्यावेळेपुरतं आपल्याला वाटत असतं की ही गोष्ट चुकीची झाली, पण ॲक्च्युली ती आपल्या चांगल्यासाठीच असते कारण पुढे काहीतरी पॉझिटिव्ह होणार असतं. तर आपण जेवढा जास्त पॉझिटिव्ह विचार करतो तेवढ्या त्या गोष्टी आपल्या लाईफमध्ये येत असतात. जसं आता सरांनी आज उपस्थित सर्व मान्यवरांचे मी स्वागत करतो व सर्वांना या कार्यक्रमासाठी व पुढील भविष्यासाठी शुभेच्छा देतो. आणि समाजातील उपेक्षित कुटुंबातील विद्यार्थ्यांना मायेचा आधार देत आहे. या शाळेत कष्टकरी पालकांचे पाल्य मोठ्या संख्येने शिक्षण घेतात. अशा कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा शाळेला सामाजिक बांधिलकीचे वेगळे समाधान मिळते. सा विद्या या विमुक्ते याप्रमाणे हिंद सेवा मंडळाचे सर्व पदाधिकारी, चेअरमन अजित बोरा, शाळा समिती, विद्यालयाचे मुख्याध्यापक, स्वतः मी यांच्या मार्गदर्शनाखाली या शाळेचं कामकाज उत्तम रीतीने चालू आहे. विद्यार्थ्यांना आणि आजच्या अतिथींना मी सांगू इच्छितो, विद्यालयामध्ये इयत्ता 5वी ते 10वी एकूण 18 तुकडे असून जवळ माझ्या या शाळेमध्ये 693 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.